नमस्कार मुलांनो, तिसरीच्या पर्यावरण अभ्यासाच्या वर्गात तुमचे स्वागत आहे. चला, मी कोण आहे ते ओळखा. मी एका लहानशा बीजापासून वाढले. मला सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज असते. मी फुले, फळे आणि भाज्या असलेला हिरवा पोशाख घालते. मी हवा स्वच्छ करते आणि सावली देते. वनस्पती. होय, मी एक वनस्पती आहे. तुम्हाला माहित आहे का? वनस्पती आपले सर्वात चांगले मित्र आहेत. वनस्पती आपल्या सभोवताली सर्वत्र असतात. बागांमध्ये, उद्यानांमध्ये, रस्त्याच्या कडेला आणि शाळेत सुद्धा त्या आपल्याला अनेक प्रकारे मदत करतात. चला, ते कसे ते शिकूया. शिकण्याचा उद्देश. या भागातून आपण शिकणार आहोत सलीमाची फुलांची बाग आणि भाजीपाला बाग आणि आपल्या सभोवतालची मोठी झाडे. सर्वप्रथम माइंड मॅपवर एक नजर टाका. झाडांपासून आपल्याला मिळते फळे, भाज्या, सावली आणि थंड हवा, लाकूड, ऑक्सिजन, पूजा, भेटवस्तू आणि हारांसाठी फुले. विषयाकडे जाण्यापूर्वी चला काही नवीन महत्वाचे शब्द शिकूया. घरांमध्ये वाढवली जाणारी झाडे. घराबाहेर वाढवली जाणारी झाडे. सलीमाच्या बागेकडे एक नजर टाका. सलीमाला झाडे खूप आवडतात. तिच्या बागेत अनेक झाडे आहेत. ती त्यांना दररोज पाणी देते. ती त्यांची चांगली काळजी घेते. ती कोणालाही पाने तोडू देत नाही किंवा फांद्या मोडू देत नाही. सलीमा तिच्या शाळेतील झाडांचीही काळजी घेते. सुट्ट्यांमध्येही ती त्यांना पाणी देण्यासाठी येते. कृतीची वेळ. एके दिवशी सलीमाची मैत्रीण अखिला तिला भेटायला आली. त्या दोघी मागच्या अंगणात गेल्या आणि त्यांनी अनेक सुंदर फुले पाहिली. त्यांनी काही फुले तोडली आणि त्यांना खूप आनंद झाला. टोपलीकडे पहा आणि फुले ओळखा. गुलाब, जास्वंद, झेंडू, शेवंती आणि मोगरा. खूप छान मुलांनो, मी तुम्हाला आणखी काही फुले दाखवते. हे आहे सूर्यफूल, कमळ, लिली, ट्युलिप आणि डेझी. चला पाहूया. सलीमा आणि अखिलाने फुलांचे काय केले? त्यांनी फुलांच्या माळा बनवल्या. काही फुले पाण्याच्या भांड्यात ठेवली. काही फुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली आणि काही सजावटीसाठी वापरली. तुम्हाला माहित आहे का, आपण फुलांचा वापर कधी करतो? आपण फुलांचा वापर करतो प्रार्थनेसाठी, देवाला अर्पण करण्यासाठी. सणासुदीच्या वेळी लोक मंदिरे आणि घरे सजवतात आणि त्यांना सुंदर व सुवासिक बनवतात. लग्न आणि समारंभांसाठी हार बनवण्यासाठी. मी बरोबर आहे? पुढे पहा. सलीमा तिच्या बागेत भाज्या सुद्धा पिकवते. चला भाजीपाला वनस्पती पाहूया. टोमॅटोचे रोप, कारल्याचे रोप, दुधी भोपळ्याचे रोप, काकडीचे रोप, भोपळ्याचे रोप. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ती फळांची झाडे देखील लावते. पेरूचे झाड, आंब्याचे झाड, जांभळाचे झाड.
सलीमाच्या घराशेजारी मोकळी जागा आहे, त्यामुळे ते त्यांच्या घराच्या पुढील आणि मागील अंगणात अनेक रोपे लावतात. पण काही लोकांच्या घराबाहेर अजिबात जागा नसते. ते झाडे कशी लावतात हे तुम्हाला माहित आहे का? ते बाल्कनीत किंवा अगदी छतावरही कुंड्या ठेवतात. ते खालील प्रमाणे रोपे लावतात. तुळशीचे रोप, मनी प्लांट, कोरफड आणि लहान फुलांची रोपे. चला आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहूया. सर्व झाडे सारखी दिसतात का? नाही. काही झाडे मोठी असतात, काही लहान असतात. काहींची पाने लहान असतात तर काहींची पाने मोठी असतात. काही झाडांना फळे येतात तर काही झाडे सावली देतात. चला आपल्या सभोवतालची मोठी झाडे पाहूया. वड, चिंच, कडुलिंब आणि आंबा यांसारखी झाडे मोठी असतात आणि त्यांना अनेक फांद्या असतात. वड एक मोठे झाड जे थंडगार सावली देते. कडुलिंब पाने आणि बिया औषध म्हणून वापरल्या जातात. फांद्या दात घासण्यासाठी वापरल्या जातात. चिंच सावली देते आणि चिंच स्वयंपाकात वापरली जाते. आंबा फळे देतो. पाने सजावटीसाठी वापरली जातात आणि लाकूड फर्निचरसाठी वापरले जाते. ताडाचे झाड उंच असते आणि त्याला फांद्या नसतात. ही ताडाची झाडे रस्त्याच्या कडेला दिसतात. त्याच्या पानांचा उपयोग झोपड्यांची छप्परे बनवण्यासाठी केला जातो. काही झाडांपासून आपल्याला पाने, फुले आणि फळे मिळतात. टेबल आणि खुर्च्या बनवण्यासाठी आपल्याला झाडांपासून लाकूड मिळते. झाडे सभोवतालचे वातावरण थंड आणि ताजे ठेवण्यास मदत करतात. चला उजळणी करूया. वनस्पती आपल्याला फुले, भाज्या आणि फळे देतात. काही वनस्पती लहान असतात आणि काही उंच झाडे असतात जी आपल्याला सावली देतात. सलीमाप्रमाणेच आपणही वनस्पतींची काळजी घेतली पाहिजे. मला आशा आहे की तुम्हाला आपल्या सभोवतालच्या वनस्पती या पाठाचा भाग 1 शिकत रहा मुलांनो. तुमचा गृहपाठ करायला विसरू नका. बाय मुलांनो.